नमस्कार. टेट 2025 आता 24 मे पासून चालू होत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सांकेतिक भाषेवर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. चला तर आज आपण असे 10 प्रश्न बघूया जे सांकेतिक भाषेवर आधारित आहेत. बघा इथं प्रश्न देण्यात आलेला आहे. कॅट हा शब्द सांकेतिक भाषेत 5-3-22 असा लिहिला जातो, तर डॉग हा शब्द कसा लिहिला जाईल किंवा कसा लिहिता येईल. तर इथं सिंपल काय करायचं आहे आपल्याला, हे अक्षरस्थानावर आधारित आहेत. म्हणजे आपल्याला इथं वर्णमाला पहिल्यांदा माहीत असावी लागते, म्हणजेच वर्णमालेचे जे अंक आहेत ते. त्यासाठी मी इथं आता तुम्हाला पहिल्यांदा एकदा लिहून दाखवतो, परत काय लिहिणार नाही. बघा ABCDEFGHIJKLM. आता इथे यमला गेल्यानंतर यम हा 13व्या स्थानावर आहे. टोटल इंग्रजी वर्णमालेत किती अक्षर आहेत, तर 26 आहेत. म्हणून इथं मी 13 लिहिलेलं आहे. आता एन पासून आपण काय करणार, उलट जाणार. NOPQRSTUVWXY आणि झेड. हा 26वा झाला. हा पहिला, हा 26, हा 14 काय. आणि याच्यावर जर एकदा तुम्हाला पाठ झालं किंवा एकदा सराव केला तर तुम्हाला हे सहज काय करता येईल, नंबर लक्षात राहतील. बघा आता इथं काय झालं, मग इथं ई 5व्या स्थानावर असतं, हे कितव्या स्थानावर असणार मग, म्हणजे 21व्या किंवा 22व्या स्थानावर असतं. इथं 19, 20, 21, 22 असे तुम्ही पाठ करू शकता. आता बघा इथं कॅट हा शब्द CAT, कॅट हा शब्द आता कुठल्या स्थानावर आहे, तर कॅटचा आहे 5, एचा आहे 3 आणि टीचा आहे 22. आता बघा 5-3-22, मात्र इथं सीला बघायला गेलं तर 3ऱ्या स्थानावर आपल्याला सी पाहायला मिळते. म्हणजेच काय, ह्यातून 3 वजा केला असता आपल्याला काय मिळतोय, काहीतरी फरक मिळतोय. म्हणजेच 2 हा फरक मिळतोय. म्हणजेच काय केलं आहे, 3 या अंकामध्ये 2 हे अधिक केलेलं आहे. तसंच आता एचा अंक किती आहे, 1 आहे. म्हणजेच इथं देखील काय केलं आहे, 2 अधिक केलेलं होतं. आता 22व्या स्थानावर व्ही आहे, मात्र टीचा अंक किती आहे, 20 आहे. म्हणजेच काय, इथं 2 अधिक केलेलं होतं. सेम तशाच पद्धतीनं डॉगला काय करावं लागणार आहे, आपल्याला त्यांच्या स्थानांवर अधिक करावं लागणार आहे. म्हणजे डीचं स्थान आहे वर्णमालेमध्ये 4, अक्षरमालेमध्ये ओचं स्थान आहे 15 आणि जीचं स्थान आहे 7. तर आपल्याला +2 काय करावं लागणार, यामध्ये ॲडिशनल करावं लागणार. 7 + 2 किती, 9 ऑप्शनमध्ये. म्हणजे हे गेलं, हे गेलं, हे पण गेलं. 9 वाले 2च राहिले. 15 आणि 2 17. म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे, बी बरोबर असणार आहे. बघा तुम्हाला हा प्रश्न समजला असं मी म्हणजे काय पकडतो किंवा म्हणतो. हे तुम्हाला वर्णमाला ही जे त्यांचं अक्षर आहे ते अक्षरस्थान पाठ करावं लागणार. ए पासून 1 असतं, आता 26 आणि पुन्हा इथं 27 असं चालू होतं. बऱ्याच वेळा असे पण प्रश्न पडतात. इथं मी सोपे बेसिक प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगता येईल. पुढचे प्रश्न थोडे थोडे काय होतील, अशाच पद्धतीनं असतील. बघा काय म्हटलेलं आहे, रन हा शब्द सांकेतिक भाषेत 20, 23, 15. आता रन हा शब्द आहे आणि 20, 23 आणि 15 असा लिहिला जातो. तर वॉक हा शब्द कसा लिहिला जाईल, वॉक हा शब्द कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे. आता रनचं बघा RST, म्हणजे आर हे कितव्या स्थानावर आहे, 18व्या स्थानावर आहे. यू कितव्या स्थानावर असतं, 21व्या स्थानावर. एन हे 13व्या स्थानावर असतं. म्हणजे इथं काय झालं आहे, पुन्हा +2 करण्यात आलेलं आहे. मग आता इथं आपल्याला काय, एचं स्थान किती असतंय, पहिलं असतंय. +2 म्हणजे 3. आता इथं कुठं कुठं 3 आहेत, म्हणजे हे काय झालं, गेलं. आता 4 राहिले. आता कुठलं स्थान पाहिजे आपल्याला, आणि यल बघा, NOPQ. आता इथं वरच्या स्थानावर असतं कुठलं, यल किंवा डब्ल्यूलाच आपण डायरेक्ट काढूया, STUVW. म्हणजे
कितव्या स्थानावर असतं, 24व्या स्थानावर आपल्याला डब्ल्यू पाहायला मिळतं. 24 XYZ बरोबर ना. 24व्या स्थानावर काय आहे आपल्याला डब्ल्यू पाहायला मिळतं. तर 24 प्लस किती होणार 2 म्हणजेच काय झालं आपलं किती 26 नाही 26 या स्थानावर चुकलंय माझं काय तर 23व्या स्थानावर असते का WXYZ. WXYZ मीच कन्फ्यूज झालो हे स्थान बदलल्यामुळं. WXYZ म्हणजे 23व्या स्थानावर काय आहे डब्ल्यू आहे आणि प्लस 2 म्हणजे 25. इथं आता ऑप्शन कुठले गेले हे इतर सगळे ऑप्शन गेले बघा आता. आणि मग आपलं उत्तर कुठलं बरोबर येणार आहे ए हे उत्तर बरोबर येणार आहे. समजलंय असं मी गृहीत धरतो. आता बघा एलचं पण आपण बघू शकतोय. ईचं 5व्या स्थानावर आहे. EFGHIJKL यल हे स्थान कितवं आहे मग 12वं स्थान आहे. आणि 12 अधिक 2 म्हणजे किती असतं 14 असतं. आता केचं स्थान आपल्याला बघा यल हे किती 12व्या GHIJKL JK म्हणजे के 11व्या स्थानावर असतं आणि 11 अधिक 2 किती 13. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं खरोखरच काय आहे बरोबर आहे. समजलं इथं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा टॉप हा शब्द सांकेतिक भाषेत 22 17 18 असा लिहिला जातो. तर हॅट हा शब्द कसा लिहिला जाईल. आता कुठलाही शब्द टॉप हा शब्द आहे आणि हॅटला कसं लिहिला जाईल असं विचारलं आहे. आता टीचा अंक कितवा असतो यस हा 19 टी 20 स्थानावर आहे. O म्हणजे O 15व्या स्थानावर आहे. पी हे 16व्या स्थानावर आहे. मात्र इथं देताना किती दिलात 22 17 आणि 18 दिलात. म्हणजेच +2 केलंय इथं पण +2 केलंय इथं पण +2 केलंय. आता इथे काय होणार मग एच पासून +2 एचचा अंक कितवा आहे मग GH म्हणजे 8वा अंक आहे. एचा पहिला आहे आणि टीचा आपण बघितलं 20 आहे. मग 2 म्हणजे किती 10 ऑप्शन हे तिन्ही कटले. आता 2 ऑप्शन राहिलं 1 + 2 म्हणजे 3 म्हणजेच कुठला ऑप्शन आपलं बरोबर ई हे आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. परीक्षेमध्ये पण असं इलिमिनेशन करून काय करायचं आहे आपण ऑप्शन निवडायचे आहेत जेणेकरून आपला वेळ जाणार नाही. आता डायरेक्ट मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. बघा काय म्हटलेलं आहे लायन किंवा लॉयन हा शब्द आहे. आता इथं किती म्हटलेलं आहे 14 11 17 आणि 16 म्हटलेलं आहे. तर यल हे किती स्थानावर असतं मग 12व्या स्थानावर असतं. आय हे किती स्थानावर असतं तर 9व्या स्थानावर असतं. ओ हे 15व्या स्थानावर असतं. यन हे कितव्या स्थानावर असतं 13व्या स्थानावर असतं. माझं काय तर चुकलं काय बघा. आता यल हे कितव्या स्थानावर असतं FGHIJKL यल हे 7व्या किती 12व्या स्थानावर आहे. बरोबर आहे 12व्या स्थानावर आहे. म्हणजे यन हे किती 13व्या स्थानावर आहे. ओ हे 15व्या स्थानावर आहे. म्हणजे 15 16 17 इथं 2. आता बघा इथं 2चा फरक आहे इथं पण 2चा फरक आहे. FGHIJI 9 बरोबर आहे. आय पण 9व्या स्थानावर आहे आणि हे +2 इथं काय करणार आपण +3 केलेलं आहे वाटतं बघा. 16 हा अंक लिहिलेला आहे तर काय केलं 13व्या स्थानावर 14व्या स्थानावर आहे. सॉरी एन हे 14व्या स्थानावर आहे. आता बघा टायगर TIGER ह्याच्यात काय करावं लागणार आहे आता आपल्याला 1-2 अंक वाढवावे लागणार. आता टी हा अंक किती स्थानावर असतो 20 या स्थानावर असतो. आय हा अंक आपण पाहिलं 9व्या स्थानावर असतो. जी हा अंक 7व्या स्थानावर असतो. ई हा अंक 5व्या स्थानावर असतो.
आणि आर हा अंक 18व्या स्थानावर असतो. जेवढं तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला हे येणार आहे. आता इथं +2 करत राहायचं आहे. +2 आता 20 + 2 किती 22. 9 + 2 11. आता बघा इथं कुठलं ऑप्शन गेले. आता 3 ऑप्शन राहिले. 7 + 2 किती 9. आता हे आणि गेलं. आता 2च ऑप्शन राहिले. मग 5 + 2 किती 7. म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. म्हणून आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे. पहिलं ए ऑप्शन बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये. मॅथ हा शब्द सांकेतिक भाषेत 15 3 22 10 असा लिहिला जातो, तर टेस्ट कसा लिहिता येईल. आता मॅथ MATH. एमचा अंक 13वा आहे, एचा अंक पहिला आहे, टीचा अंक 20वा आहे आणि एचचा अंक 8वा आहे. आता बघा मला हे 2-3 दिवस झालं मी सराव करत होतो आणि आता 1-2 प्रश्नांचं पहिलं गोंधळ झालं. मात्र आता मला लगेच त्यांचं स्थान आठवू लागलेलं आहे. आता बघा इथं देताना मात्र किती दिलं आहे 15 3 22 आणि 10. आता 15ने म्हणजे इथं +2 केलं आहे, इथं पण +2 केलं आहे, इथं पण +2, इथं पण +2. आता टेस्ट हा शब्द आपण लिहायचा आहे. तर टेस्टमध्ये पण टी हा कितव्या स्थानावर आहे 20व्या स्थानावर आहे, ई हा 5व्या स्थानावर आहे, एस हा 19व्या स्थानावर आहे आणि टी हा 20व्या. 20 + 2 आता किती 22. आता इथं 21 वाले 2 ऑप्शन कटले किंवा गेले. आता राहिले किती 5 + 2 म्हणजे 7. 7 कुठं आहे हित आहे. म्हणजे हे सगळेच ऑप्शन गेले आणि आपलं पहिलं उत्तर काय आलं बरोबर आलं. ऑप्शन ए काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन ए बरोबर उत्तर असणार आहे.